नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, बघा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपण एक 4-5 दिवसापूर्वी आले पिकामध्ये तणनाशक मारलेलं आहे आणि त्या तणनाशकाचा रिझल्ट कसं काय आला हे तुम्हाला दाखवणार आहे। मागच्या 2 व्हिडिओजमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवलेलं होतं, थोडंसं जे तर पिवळं पडत होतं। त्यानंतर आजची जी कंडिशन आहे तर याच्यामध्ये गवत जे तर बऱ्यापैकी एक 50 ते 70% गवत आता हे जळायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे जळालेलं आहे। राहिलेलं काय थोडंफार आहे ते जळत आहे। तर सध्या कंडिशन बघा अशा प्रकारची आहे। आज 5 ते 6 दिवस झालेले फवारून हे बघा अशा प्रकारे हे गवत जळत आहे। आणि ते गवत कोणत्या प्रकारचं जळत आहे हे लक्ष देऊन ऐका तुम्ही शेतकरी मित्रांनो, किंवा चांगल्यापैकी बघा। व्हिडिओ जर पूर्ण बघा त्यावेळेस तुम्हाला परिपूर्ण माहिती येईल आणि तुम्हाला फवारायचं की नाही फवारायचं हे योग्य डिसिजन जे घेता येईल। बघा, आता आले पिकामध्ये आपल्या हे बघा हे जे गवत आहे हे गवत वर्गीय आहे, म्हणजे बेट वर्गीय गवत जे आहे लांब्या पानांचं। या औषधाने फक्त हे कंट्रोल होतं बघा, फक्त लांब्या पानाचं गवत जे आहे ते जळतं। त्यापैकी मग तुमच्या अद्रकीमध्ये जर केना असेल तर हा पण जळत नाही, किंवा मग हे रुंद पानाचं जे गवत आहे हे पण जळत नाही। आणि त्याचबरोबर हे जे काँग्रेस आहे हे बघा, हे काँग्रेसला पण काही झालेलं नाही आहे, तर हे काँग्रेससुद्धा जळत नाही। याचा अर्थ असा की फक्त तुम्ही जर औषध मारत असाल तुमच्या शेतामध्ये, जर अशा प्रकारे गवतवर्गीय हे गवत जास्त असेल तर तुम्हाला याची फवारणी करायला परवडते किंवा काय हरकत नाही, कारण याचा रिझल्ट चांगला आहे। बघा, अद्रक पिकाला कोणत्याही प्रकारे हे इजा करत नाही, 1% पण हे तणनाशक जे आहे तर अद्रक पिकावरती काहीच परिणाम करत नाही। हे पिवळी पडत नाही, याने अद्रक नाही शेंडे भाजतात ना, काही अडचण येत नाही। फक्त याच्या रिकमेंडेशन जे आहे तर फक्त गवतवर्गीय पिकावरती करायचं आहे। आता हे झालं क्लिअर। याचं प्रमाण जे आहे शेतकरी मित्रांनो, आपण 50 ml घेतलेलं होतं बघा। आणि हे जे औषध आहे बऱ्याच शेतकऱ्यांना अजून थोडंसं क्लिअरफिकेशन झालेलं नाही आहे की हे जे बघा याच्यामध्ये हे JU कंपनीचं औषध आणलं होतं आपण। याच्यामध्ये आपण जे सांगितलं होतं टार्गा सुपर, आणि सोसायटी हे जे दोन ब्रँड नावाचे जे औषध आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते। त्यापैकी हा जो घटक आहे हा घटक त्याच्यामध्ये क्विझॉल्फॉप इथाईल 10% EC क्विझॉल्फॉप हा जो घटक आहे हा सोसायटीमध्ये पण हाच घटक आहे। आणि हा जो आपण जी फवारणी केलेली आहे मी स्वतः, हे JU कंपनीचं JU क्विज आहे, JU क्विज 10 असं हे ब्रँडचं नाव आहे। कंपनी जी आहे तर JU कंपनी आहे, बरेच प्रोडक्ट आहे या कंपनीचे। तर अशा प्रकारे आपण फवारणी केलेली होती शेतकरी मित्रांनो, तर याचा रिझल्ट अशा प्रकारे आलेला आहे। आता आणखीन काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून अवश्य विचारा, ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच देऊ। बघा, या औषधाने जी रिंगणी असते काट्याची, म्हणजे रुंद पानाचं जेवढं पण गवत आहे ते याने जात नाही, फक्त हे गवतवर्गीय जेवढं पण आहे ते सगळं जळतं आहे। आणि इजा होत नाही आपल्या आले प्लॉटला, किंवा या फवारणी केल्यानंतर अद्रक लागून जाईल, जास्त कंदकूज होईल अशी पण काही शक्यता नाही। बघा, पूर्ण प्लॉट तसाच आहे बघा। आता याच्यामध्ये सध्या आले पिकामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना पिवळेपणा जाणवत असेल तर तो दुसऱ्या कारणामुळे होतो, कारण मायक्रोन्यूट्रिएंटची डिफिशियन्सी असल्यामुळं पण होऊ शकतो पिवळेपणा। तर हे समजणं गरजेचं आहे, त्याच्याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ बनवू दुसरा। आजचा जो व्हिडिओ होता फक्त तुम्हाला ह्या तणनाशकाचं अपडेट द्यायचं होतं। बघा,
हे बघा किती मोठं बेट होतं आणि हे पूर्णपणे आता जळालेलं आहे बघा. हे बघा आता इथं हे सरसगट फवारणी केलेली होतं आपण, या अद्रक पिकाला काहीच झालेलं नाही बघा. हिरवीचं आहे, एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे बघा. तर शेतकरी मित्रांनो, अजून काही तुमचे प्रश्न असतील किंवा तुमचा कोणत्या इतर पिका आणखीन आली अद्रकीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करा, त्याच्यावर आपण नक्कीच व्हिडिओ बनवू. आणखी काही समस्या जाणवत असतील, तुमची कंदकूज, मर, करपा यासाठी तुम्हाला फवारणीचं नियोजन करायचं असेल तर कमेंट्स करा. तुम्हाला प्रत्येक तुमच्या कमेंटवर आपण एक व्हिडिओ बनवू, तुम्हाला सविस्तर माहिती देऊ. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती दिलं बेल आयकॉन अवश्य दाबा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे तर वेळेवर मिळत जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.